महाराष्ट्र मित्रांनो, शुभ दुपार। तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, तर चला दाखवतो आता विसर्जन सोहळा। चलो गाईच जाते निघालो आणि या बघा पाऊस आला। त्याचा म्हणणं आहे कुठं जावंच नका तुम्ही, सो आता थांबावं लागेल गाईच, तोपर्यंत गाडी बिडी पुसलेली आमची। ही थोपारा बघून कंटाळा येतात रोज रोज। तिकडे काय बघते, इकडे बघ, इकडे स्वतःचीच लाज वाटते यांना। सो चला आता जातो काकांच्या घरी, पण या पाऊस काकांनीच इथं थांबून ठेवला, तर काय आता काकाच्या घरी जाऊ, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला। नाही बघा हे लाड बघा किती 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 हे बघा, हे बघा हे आत्याने लाडून ठेवलेले आहे। स्वतःची मेहनत स्वतः करत नाही म्हणून हे अशी मागे राहतात। सो हे काही कामाचे नाही ते। सो गाई दुपारी आलेले आता दाखवता आतमध्ये बाकीच्यांचा काय चालू आहे। सो थांबा, आतमध्ये बसलेले जेवायला। सो जेवतात, जाऊ द्या, मी नाही ओळखत त्यांना। इकडं आमची आहेत मंडळी, इकडे आहेत, कामं चालू आहेत, करा तुम्ही कामं। हे बघा प्रोटेस्ट काल आहे तो मध्ये मध्ये, याला कट करून टाकतो गाईत, बरोबर काहीतरी लावतो। इकडे कामं चालू आहेत, घरी जायची वाटते तयारी लगेच, घरी वाटतं लगेच लेग पीस। सो चला गाई जेवतो, लय भूक लागली, दाखवतो जेवायला काय काय। भात आहे, पुलाव आणि चण्याची भाजी। सो आता जेवतो, चला दाखवतो तुम्हाला। मेहनत बघा किती करायला घेतलं, गोरा करा। अरे देवा, या काय गाईत बघा, आता मी डायरेक्ट गोरा होणार, फुल फेमस डायरेक्ट। पुढच्या ब्लॉग मध्ये असं डायरेक्ट गोरा होऊन येईल ना। नाही इजाचा थोडी, मी सुनंदाचा पोरगा। तर बापाच्या हरकाना मग सुनंदाचा पोरगा। आमच्या भावातला तू या करतेस हा। काय चालू आहे गाईज, हे मला दिसत नाही। बोलू शकते सगळ्यांना उभा करणं, सगळ्यांचं तोंड दाखवू, जेवढं लवलं त्यांचं, बारीक पोरापासून लवले सगळे इथं आखी माकलेत। असं लाव ना, किती फरक पडेल काय द्या काही। आता मी पुढच्या व्लॉग मध्ये मूस गोरा होऊन येणार आहे, टेन्शन घ्याव नका, तुम्ही वळखणार नाही म्हणा, डायरेक्ट वरतील फॉरेनर आले। कोणी कोणी लावलं आयफोन 15 घेऊन आलेले आहे दादा मला दाखवायला। काल रात्रीपासून मला सांगतोय आयफोन 15 आहे। सो बघा त्याचा किती मोठा आयफोन 15 आहे। हेच आहे ना आयफोन तुझं 15? चल खोटा फसवतो कालपासून आम्हाला। बघा त्याचा आयफोन 15 बघण्यासाठी किती जण आलेली आहेत। इथं डुक्कर आलेलं आहे बघा, झालेलं आहे आता परत माणूस, परत डुक्कर। सो या डुकराला टॅग करा। तू
लोकप्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. हे गजानन, 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 हे गजानन. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. हा होता आशेल्या गावचा गणपती विसर्जन सोहळा. पहिले सुरुवातीला जेव्हा आलतो ना तेव्हा कोणीच नव्हतं इथं. आम्हीच सगळ्यात पहिले गणपती घेऊन आलतो. 5 मिनटं वाट बघितली, त्याच्यानंतर मग सगळे आले. मग तेव्हा बरा वाटलं, बाबा ठीक आहे. मग बँड बिंड लावलेले पण तो काय व्हिडिओ काढला नाही.
सो त्यामुळे काय दाखवता येणार नाही. आता चाललो आहे घरी, हे सगळे घरी चाललेत बघा. सो दाखवतो तुम्हाला. चला काहीच आता नॅचरल्सची आईस्क्रीम खायला आलेलं आहे. सो आतमध्ये जातो आता. बघू चल रे दादा. सो आता बघू कोणते कोणते फ्लेवर आहेत, काय काय आहेत. सो हे फ्लेवर आहेत. सो आता विचारतो यांना कुठले खायचे, काय खायचे. सो चला काहीच दाखवतो. आलेली आहे आता खातो आम्ही. हे बघा बसलेले आहेत दादा, हे बसलेले दादा आहेत. तो एक दादा अजून घेतोय, काय फायदा नाही, बिचाराला कामाला लावलेलं आहे. सो चला खातो. दादा सगळ्यात लेट आलेले आहेत. हे बघा दादा काहीतरी बोला. काय आता बोलायचं म्हणजे आता विनायक शेठच्या बर्थडेची विनायक शेठने आपल्याला पार्टी दिलेली. अशा प्रकारे अतिशय सुंदर नॅचरलमध्ये आणलेलं आहे. आणि त्याचं मस्त आधी आपण हॉटेलला गेलो होतो, तुम्ही ब्लॉगमध्ये बघायलाच. आपण हॉटेलला गेलो होतो, मस्त ब्लॉग काढलाच नाही तिथला. काढलेला दिवशी ब्लॉग आपण काढलेला आहे मस्त की जेवणावर ताव मारून आता आईस्क्रीम खायला आलेलो आहे त्याला नॅचरलमध्ये. विनायक शेठ आपल्याला 10,000 रुपयाच्या चोकोबारमध्ये भागवत होता, त्याला पण आता 150च्या कोनवर आणलेलं आहे. त्याला विनायक शेठला दाखव, जरा त्याची फिलिंग दाखव काय आहे बोलतो. धन्यवाद. चुना लावलेला आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे किती पण 150, 600, 750 रुपयाचा चुना लावलेला आहे. तर तुम्हाला चुना लागल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय तुम्हाला? ओ दादा तुम्ही चुना लावलेला आहे तर कसं वाटतंय? मग काय लावले? दादा तुम्ही पण त्याला चुना लावले तर कसं वाटतंय? म्हणून सांगतो मित्रांना, पार्ट्या नका देऊ काहीच. हे असं एवढा मागात यायला लागतं नॅचरल्समध्ये. सो चला काहीच आता खातो. हे बघ इकडे सगळे सुरू पण झाले, संपले पण, आणि माझी बाकी आहे. हे बघा त्याला दाखवतो.